इयत्ता 12वी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा धडा जो आहे त्यातला भाग आपण रेकॉर्ड करतोय. धड्याचं नाव जे आहे ते मला माहिती आहे. आपला जो धडा चालू आहे तो आहे इमर्जिंग मोड्स ऑफ बिझनेस. इमर्जिंग मोड्स ऑफ बिझनेस मध्ये आपण घेणार आहे आज तो महत्वाचा भाग आहे आउटसोर्सिंग. काय असतं आउटसोर्सिंग? आपल्याकडचं काम बाहेर देणं, ह्याला म्हणतो आपण आउटसोर्सिंग. ठीक आहे, आपल्याकडे एखाद्या बिझनेसकडे जर काम आलं तर ते आपण बाहेर देणार, त्याला म्हणायचं आउटसोर्सिंग. ठीक आहे. सो आउटसोर्सिंग मीन्स नो गिव्हिंग द वर्क टू द आउटसाइडर. आपल्याकडचं आलेलं काम बाहेरच्या व्यक्तीकडे हँड करणं, देऊन टाक. ठीक आहे, तर हे समजून घेऊयात आपण पटापट. सो आउटसोर्सिंग इज अ प्रोसेस ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग बिझनेस फंक्शन or any specific activity to the specialized agency, mostly non-core areas. जे काम आपण नाही करणार ना, ते काम काय करायचं आहे आपल्याला? आउटसोर्स करायचं आहे. हे काम बाहेर द्यायचं आहे. म्हणजे कुठले कुठले कामं आपण करणार नाही? आपण सॅनिटायझेशन, आपण टॉयलेटची सफाई करणार आहे का? नाही. आपण सिक्युरिटी गार्डचं काम करणार आहे का? नाही. आपण पॅन्ट्री चालवणार आहे का? पॅन्ट्री म्हणजे जिथे किचन, कॉफी, चहा, काही स्नॅक असं केलं जातं, हे काम आपण करणार का? आपली कंपनी? नाही. आपण आपल्या कंपनीची कामं करायची. आपण आपल्या कंपनीचं जे काय आहे बिझनेसचं मेन काम ते करणार आहे. आणि बाकी आउटसोर्स काय करणार आहे? छोटी छोटी कामं बाहेर देणार आहे, त्याला म्हणायचं आउटसोर्सिंग. आय होप यू दिस इज अंडरस्टूड. ठीक आहे, बाकी थिअरी तुम्ही पुस्तकातून काही बघून लिहू शकता. मेन समजणं महत्वाचं आहे, त्यामुळे ते लक्ष द्या. सो कंपनी मेक्स अ फॉर्मल अग्रीमेंट विथ द एजन्सी. जेव्हा कंपनी आउटसोर्स करते एखाद्या व्यक्तीला काम, म्हणजे क्लिनिंगचं काम, सिक्युरिटी गार्डचं काम, किंवा एक्सक्यूज मी सिक्युरिटी गार्डचं काम, किंवा पॅन्ट्रीचं काम, म्हणजेच किचन मधलं काही काम असेल, फूड बनवायचं आहे, कॅन्टीन चालवायचं आहे, हे काम जेव्हा आउटसोर्स केलं जातं तेव्हा एक फॉर्मल ॲग्रीमेंट बनतं. फॉर्मल ॲग्रीमेंटला आपण म्हणतो की एक प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट तयार केलं जातं कंपनी आणि त्या लोकांमध्ये. पुढे म्हटलं एजन्सी सेंड देअर रिक्वायर्ड मॅन पॉवर टू द कंपनी. अशी जी सिक्युरिटी गार्डवाले आहेत किंवा क्लिनिंगवाले लोक आहेत, हाऊसकीपिंगचे लोक आहेत, किंवा पॅन्ट्री जे चालवणारे लोक आहेत, जे फूड वगैरे बनवणार तुमच्या कंपनीच्या लोकांसाठी, ही लोक त्यांच्याकडचं मनुष्यबळ तुमच्या कंपनीमध्ये कामासाठी पाठवते. द एजन्सी चार्जेस कंपनी फॉर देअर सर्व्हिसेस. कंपनीला ही एजन्सी काय करते? चार्जेस लावते. ऑफकोर्स ती व्यक्ती पाठवते, ते कामं करणार आहेत, राबणाऱ्या कंपनीसाठी ते आहात, त्यामुळे चार्जेस लावणं गरजेचं आहे. विथ द हेल्प ऑफ आउटसोर्सिंग कंपनी कॅन फोकस ऑन देअर कोर एरियाज. जेव्हा कामं, छोटी छोटी कामं बाहेर देऊन टाकली जातात ना, तेव्हा मेन कामं जी आहेत ते कंपनी करू शकते. मेन काम म्हणजे कोर एरियाज, अत्यंत महत्वाची कामं कंपनी करू शकते. पुढे पाहूयात काय दिलंय. मिनिंग आणि कन्सेप्ट महत्वाचा भाग आहे. अर्थ काय असतो आउटसोर्सिंगचा ते दिलंय. सो व्हॉट इज आउटसोर्सिंग? आउटसोर्सिंग हे एक प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट आहे. इतर बिझनेसशी केलेलं कॉन्ट्रॅक्ट, स्पेशलाइज एजन्सीशी केलेलं कॉन्ट्रॅक्ट. स्पेशलाइज का बरं? कारण सिक्युरिटी गार्डचं काम स्पेशलाइज आहे. हम्म? त्यानंतर पॅन्ट्री म्हणजे किचन स्टाफ, हे एक स्पेशलाइज काम आहे ना, त्याची विशेषता आहे काही. हे काम कोणी करू शकतं का? नाही. आपल्या कंपनीमधलं MBA झालेला माणूस सिक्युरिटी गार्डचं काम करणार आहे का? नाही करणार. ठीक आहे, किंवा आपला अकाउंटंट जो आहे त्याला म्हटलं की चहा पाणी कर, तो करणार आहे का? नाही करणार. ठीक आहे, त्यांची कामं ठरलेली आहेत. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. स्पेशलाइज एजन्सीला हायर केलं जातं, त्यांच्याकडून ती कामं करून घेतली जातात, ह्याला म्हणायचं आउटसोर्सिंग. सगळीच कामं कंपनीचे एम्प्लॉई किंवा कंपनी करत नाही. काही कामं बाहेर दिली जातात, बाहेरच्या स्टाफला बोलवलं जातं, ती हे कामं करतात. पुढे म्हटलंय, त्यामुळे काय होतं बेनिफिट कंपनीला? सगळ्यात महत्वाचं कंपनीचा जो बेनिफिट आहे आउटसोर्सिंग केल्यामुळे, तो आहे रिड्युसेस इट्स ओन कॉस्ट. कंपनीचा खर्च कमी होतो. तुम्ही म्हणाल बाहेरची व्यक्ती घेतली, खर्च कसा कमी होतो? अरे खूप मोठे मोठे लोक जर हायर केले अशा किरकोळ कामासाठी तर ते चार्जेस जास्त लावतील. सिक्युरिटी गार्ड, MBA व्यक्तीला सिक्युरिटी गार्ड करू शकतो का आपण? केलं तर काय होईल? तो म्हणेल की सर मेरे को पैसा ज्यादा चाहिए, मैं MBA पढ़ा लिखा हूँ, है ना. यू सिलेक्ट सिक्युरिटी गार्ड हु इज नॉट मच एज्युकेटेड. 10वी 12वी पास झालेल्या माणसाला तुम्ही काय करताय? सिक्युरिटी गार्डचं काम देताय. मग त्याला पगार पण तसं त्या पद्धतीने देता तुम्ही लोक, कारण त्याचं कामही तसं काही खूप बुद्धीचं आहे असं नाही आहे. ठीक आहे.
पण कॉस्ट सेव्हिंग होते कंपनीची जेव्हा तुम्ही आउटसोर्स करता तुमच्या बिझनेसचं काम. इट इज द एक्सपर्ट टाईज ऑफ द फर्म विच स्पेशलाइजेस इन अ पर्टिक्युलर काइंड ऑफ सर्व्हिस. जेव्हा आपण एखादं काम आउटसोर्स करतो तेव्हा आपल्याकडे जे लोक आहेत त्यांचं जे एक्सपर्टीज आहे ते आपण काय करतोय, छान प्रकारे वापरून घेऊ शकतोय. म्हणजे आपल्या अकाउंटंटला इतर कुठली किरकोळ कामं सांगणार नाही आपण, त्याला म्हणणार की भाई तू बस अकाउंटिंग देख, बाकी कुछ मत देख. HR मॅनेजरला चहा पाणी बनवायला नाही सांगणार आपण, त्या HR मॅनेजरला म्हणणार आहे की भाई तुम सिर्फ HR का काम करो. त्यामुळे आपल्याकडचे जे एक्सपर्ट लोक आहेत त्यांचा विनाकारण नाहक वेळ वाया जाणार नाही. पण म्हटलं एक्झाम्पल ऑफ आउटसोर्सिंग, एस्टॅब्लिशमेंट सच ॲज शॉप, मॉल, हाऊसिंग, सोसायटीज, ऑफिसेस, आउटसोर्सेस फॅसिलिटीज लाईक कॅन्टीन, सॅनिटायझेशन अँड सिक्युरिटी एक्सेट्रा. मोठमोठ्या दुकानी, मॉल असतात, सोसायट्या असतात, हाऊसिंग सोसायट्या पुण्यासारख्या ठिकाणी मोठमोठे अपार्टमेंट आहेत, मोठमोठे ऑफिसेस आहेत पुण्यामध्ये. मोठमोठ्या शहरांमध्ये जेव्हा आपल्याला असे मोठमोठे मॉल, बिल्डिंग टेक केअर करावे लागतात, काळजी घ्यावी लागते, तेव्हा तिथे कॅन्टीन फॅसिलिटी लागते. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला सॅनिटायझेशन म्हणजे क्लिनिंग स्टाफ लागतो. तुम्ही कोहिनूर मॉलमध्ये जरी गेलात तर तिथे क्लिनिंग करायला माणसं लावलेली आहेत त्या लोकांनी. महिला असेल तर महिलांच्या क्लिनिंग एरियामध्ये जाऊन ते सगळं टॉयलेट बाथरूम क्लीन करतात, आणि पुरुष असतील तर ते त्यांच्या एरियामध्ये जाऊन टॉयलेट बाथरूम क्लीन करतात. बघा तुम्ही सॅनिटायझेशनचं काम मोठमोठ्या मॉलमधून खूप छान पद्धतीने केलं जातं, आणि ते काम बाहेर दिलेलं आहे. त्या जागेचा मालक जो आहे कोहिनूरचा तो नाही करत आहे हे काम. गेटिंग माय पॉइंट. सो सिक्युरिटी गार्डची पण गरज लागते. तुम्ही बघा पार्किंग मध्ये गाडी कुठे लावायची आहे, एखादी गाडी तिथे अडकली असेल तर ती कशी काढायची आहे, हे सिक्युरिटी गार्डचं काम आहे. सो ते काम त्याला आउटसोर्स केले त्याने ते करावं. सिमिलरली मॅरेजेस किंवा मोठमोठ्या फंक्शन्समध्ये अॅनिव्हर्सरी, बर्थडे पार्टी अशा ठिकाणी सुद्धा अनेक कामं आजच्या काळात केली जात आहेत, बाहेरच्या लोकांना आउटसोर्स केली जात आहेत. आणि या आउटसोर्सिंगचा फायदा काय, तर अनेक लोकांचा ह्यामुळे वेळ वाचतो. मग नीड ऑफ आउटसोर्सिंग काय ते समजून घ्या आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहूयात ॲडव्हान्टेजेस. आधी फक्त या लेक्चरमध्ये नीड ऑफ आउटसोर्सिंग पर्यंत भाग कव्हर करूयात. अगदी सोपा पार्टी, अगदी हसत खेळत शिका हा भाग, समजून घ्या. भले आपण रिमोटली हे लेक्चर ऐकतोय पण हे सोप्या पद्धतीने रेकॉर्ड करतोय त्यामुळे नक्की कळेल. सो नीड फॉर आउटसोर्सिंग काय, गरज काय कामं बाहेर देण्याची, आपण सगळं करू शकतो ना. पण आज तसं नाही आहे. टुडे बिझनेसच्या बाबतीत, टुडे सर्व्हिसेस ऑफ द ऑल ओव्हर द वर्ल्ड आर बिकमिंग हायली स्पेशलाइज. आजच्या काळात ना खूप कामं स्पेशल एजन्सी करते. ती क्लिनिंगची कामं स्पेशली बघा तुम्ही, टॉयलेट बाथरूम क्लिनिंग करणाऱ्या आज घरातली कोणी व्यक्ती हात लावते का नाही लावत. आपण काय करतो, कामवाली बाई ठेवतो की नाही, ऑफिसमध्ये सुद्धा तेच चालतं. मोठमोठ्या मॉलमध्ये, चित्रपटगृहांमध्ये, अनेक ठिकाणी क्लिनिंगला एक सेपरेट स्टाफ डेडिकेटेड केलेला आहे. तो साफसफाई बघतो, टॉयलेट क्लीन करणं, बाथरूम क्लीन करणं, तिथे वेगवेगळे जे काही सोप डिटर्जंट वापरायचं आहे ते त्याला माहिती असतं कसं वापरायचं आहे. समटाईम वी डोंट नो बिकॉज वी नेव्हर टेस्ट इट की हे काम कसं करायचं आहे. आपण करतो काय, खालच्या दर्जाचं काम नाही करत है ना. आपल्याला कमीपणा येतो ह्या कामांमध्ये. ठीक आहे. त्यामुळे हे काम आजकाल आउटसोर्सिंग केलं जातं. मोस्ट ऑफ द सर्व्हिसेस रिक्वायर्ड फाईनली ट्यून्ड स्किल. या माणसांना कौशल्य प्रदान केलं जातं, शिकवलं जातं की क्लिनिंग कसं करायचंय, सिक्युरिटी गार्डचं काम कसं करायचंय, वॉचमनचं काम कसं करायचं आहे, ट्रेन केलं जातं. संस्था आहेत वेगवेगळ्या त्या ट्रेनिंग देतात. विथ द इन्क्रीजिंग ग्लोबल कॉम्पिटिशन मोस्ट ऑफ द कंपनीज आर फोकसिंग ऑन द शोकेसिंग देअर प्रोडक्ट अँड इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ देअर गुड वर्क्स. अनेक कंपन्यांना आजकाल काय झालंय, आपलं मेन काम काय आहे त्याच्यावर फोकस करणं, उत्पादन करणं मालाचं, सेवा देणं चांगल्या दर्जाची, याच्यावर फोकस करणं गरजेचं झालंय. का, कॉम्पिटिशन. बाजारामध्ये जर तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये टिकला नाही तर तुम्ही स्पर्धेच्या बाहेर पडाल. मी जर आज ऑनलाईन लेक्चर घेतलं नाही फॉर एक्झाम्पल तर मी काळाच्या ओघात मागे पडेल. त्यामुळे मला ऑनलाईन लेक्चर्स रेकॉर्ड करून काही अंशी तरी तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं झालंय की नाही. मग बाकीचं जे काम आहे, समजा क्लिनिंगचं काम, उद्या मला काय करावं लागेल, ते काम आउटसोर्स करावं लागेल, बाहेरच्या व्यक्तीला जावं लागेल की साहब मेरा क्लासरूम क्लीन करने के लिए कोई बंदा है तो देखो, है ना, कोई बाई है, कोई बंदा है, ही कॅन टेक केअर ऑफ द वर्क. असं करावं लागतं कारण मला माझ्या मेन कामावर फोकस करता येईल. मार्केटिंगचं काम सुद्धा आजच्या काळात मोठमोठ्या कंपन्या बाहेर देत आहेत की आप देख लो, हम नाही कर सकते, आम्ही आमचं बाकीचं काम करू पण तुम्ही मार्केटिंग करा आमच्यासाठी. ठीक आहे. कोचिंग क्लासेसच्या बाबतीत सुद्धा अनेक गोष्टींच्या बाबतीत मार्केटिंगचं काम बाहेर दिलं जातं आउटसाइड एजन्सीला.
ते करतात हे काम छान पद्धतीने. होर्डिंग लावणं काय क्लासवाल्या शिक्षकाचं काम आहे का? कॉलेजच्या प्रोफेसरचं काम आहे का? का कॉलेजच्या डायरेक्टरचं काम आहे? होर्डिंग लावायचं काम हे जे आहे, हे बाहेरच्या व्यक्तीचं आउटसोर्स केलं जातं. दिस हॅज फोर्स द कंपनीज टू कॉन्सन्ट्रेट ऑन देअर हार्ड कोर ऍक्टिव्हिटीज. मेन ऍक्टिव्हिटीवर आपण काय करू शकतो? लक्ष केंद्रित करू शकतो जेव्हा आपण कामं बाहेर देऊन टाकतो. देअरफोर कंपनीज आर टेकिंग द फ्रेश लुक ॲट देअर बिझनेस प्रोसेस. आजच्या काळात कंपन्या स्वतःच्या बिझनेसकडे नव्या दृष्टीने बघतायत आणि छोटी छोटी कामं जे त्यांना नाही करायची ती बाहेर देऊन टाकतायत. तुम्ही विचार करा, डायरेक्टर स्वतःची कार ड्राईव्ह करतो का? नाही. त्याला ड्रायव्हर घेतो आपण कंपनीमध्ये. प्रत्येक डायरेक्टरला एक डायरेक्ट गाडीवर कोणी ड्रायव्हर लावलेला. ट्रक चालवायला कंपनीची काय डायरेक्टर बसणार आहे का? का मॅनेजर? ट्रक ड्रायव्हर घ्यावा लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे. ऑटो रिक्षा चालक असेल, समजा तुमच्याकडे कंपनीच्या ऑटो असतात ना, ऑटो रिक्षा म्हणण्यापेक्षा ऑटो असतील, कुठले ऑटो की ज्यामध्ये माल वाहिलं जातं अशा ऑटो असतात, किंवा टेम्पो रिक्षा असतात, पिकअप वगैरे म्हणूया आपण त्याला, ज्याने मालाची ज्यामध्ये ने-आण करावी लागते. अशा टेम्पो रिक्षा चालवण्यासाठी सुद्धा तुम्हाला काम बाहेर द्यावं लागतं. तुम्ही नाही करत हे छोट्या दर्जाचं काम. कारण तुम्हाला बाकी मॅनेजमेंट बघायचं आहे कंपनीचं. तुम्हाला मॅनेजमेंटमध्ये प्लॅनिंग करायचं आहे, तुम्हाला लोकांना कामं वाटून द्यायची आहे, तुम्हाला फायनान्स बघायचं आहे, तुम्हाला प्रोडक्शन बघायचं आहे, तुम्हाला HR रिलेटेड वर्क बघायचं आहे, तुम्हाला मेन मार्केटिंगचं काम बघायचं आहे टॉप लेवल मॅनेजमेंटला. Due to this, many non-core areas are being outsourced to the firm who have specially skilled workforce. असे नॉन कोर एरियाज म्हणजे जे महत्वाचे नाही, फारसे कमी महत्वाचे आहेत, मेन नाही आहेत, जे बाहेर गेले तरी चालतील, अशी कामं आउटसोर्स केली जातात एका स्पेशलाइज एजन्सीला. मग त्यांची माणसं ती कामं, ज्यांच्याकडे कौशल्य आहेत ते काम करण्याचे ते करतात. ठीक आहे. कन्सेप्ट ऑफ आउटसोर्सिंग हॅज इमर्ज ॲज अ रिझल्ट ऑफ धिस थिंकिंग. आजच्या काळात मेन काम कंपनी करते आणि बाकीचे नॉन कोर एरियाज आहे ते बाहेर आउटसोर्स केले जातात. ह्यातून ही संकल्पना जन्माला आलेली आहे. अनेक देशांमध्ये आउटसोर्सिंग चालतं. आता गावागावांमधून सुद्धा ही संकल्पना रुजू होऊ लागली आहे. कारण लोकांना वाटतं की आपण हे काम किती दिवस करणार ना, छोटे छोटे कामं आपण काय करू, बाहेर देत जाऊ. त्यामुळे आउटसोर्सिंगची गरज वाढली. आपण इथे हा लेक्चर थांबूयात. पुढचा लेक्चर जो असेल तो असेल ॲडव्हान्टेजेस ऑफ आउटसोर्सिंग. फायदे काय आहेत आउटसोर्सिंगचे.